आज दिनूकाकाची आठवण येते. देलवाडीचा सरपंच. शाळेला सुट्टी पडली की आम्ही सगळी मुलं देलवाडीला पळायचो. मी, मनोहर, संजू, मीनल आम्ही सगळे एकत्र जमलो की सगळी गावं पालथी पडायची. देलवाडी, अक्करपट्टी, पोफरण, तारापूर, इथून पुढे उंभाटची ही किनारपट्टी. इथल्या पुळणीवरती एकेकाळी आम्ही मनसोक्त क्रिकेट खेळलो होतो. इथल्या गावागावात तेव्हा आमचे लहान मोठे मित्र होते. पुढे यातली काही गावं तारापूर अणुप्रकल्पात उठली. तारापूर मात्र तिथंच राहिलं. ही सगळी माणसं कुठं परागंदा झाली कोण जाणे. काका गेला आणि या भागाचा संबंधच तुटला. आज इतक्या वर्षांनी पुन्हा त्या जुन्या खुणा शोधतोय. ती नारळी पोफळीची झाडं, त्या चिकूच्या बागा, ताज्या मासळीचा वास सोबत घेऊन फिरणारी ती माणसं कुठं गेली असतील सगळी. शोधता शोधता एक नाव सापडलं, चंद्रसेन आरेकर. आणि मग एक एक भेटत गेले. काही ओळखीचे, काही अनोळखी, काही जुने, काही नवे. दादा, या गावाचं असं कसं झालं, नेमकं काय झालं त्यावेळेला? त्यावेळेला असं झालं की 1989 साली ह्या लोकांनी आमच्या गावावर जेव्हा सर्वे करायला येत, हे सर्वे करत असताना आमचे लोक शेवटी त्यांच्याबरोबर म्हणजे मिटिंगा पण करायला लागले. असे मिटिंगा करताना त्या लोकांनी नुसतं मिटिंगाच करवल्या आमच्याकडून. आणि तुम्हाला हे देऊ ते देऊ असंच करत राहिले हे लोक. आणि शेवटचा टप्प्यापर्यंत येईपर्यंत आम्हाला तसंच या लोकांनी झुलवत ठेवलं. आणि लास्टला ज्या वेळेला आम्हाला समजलं की हे लोक आम्हाला इकडून काहीच देणार नाही, म्हणून आम्ही शेवटी संघर्षाच्या माध्यमातून 99 सालापासून जी सुरुवात केली ती आज तागात आम्ही सुरुवात केली. पण तरी तुम्ही तुमची गावं द्यायचा निर्णय कसा काय घेतला? की एखाद्या समजा माणसावर कसा प्रभाव पडायचा ह्या अनुषंगाने ह्या लोकांनी गावावर असा प्रभाव ठेवला. आणि निश्चित तोंडाच्या गोडबोले भाषेने लोक जरा अशा आमिषला म्हणजे बळी पडतात की चल बाबा, आपल्यासाठी सरकार आहे, हे शासन आहे, आपल्या दारात आलंय, आपल्यासाठी काही ना काहीतरी करणार आहे. बरं, मग पुढे काय झालं? त्यांना आम्ही सरळ सांगितलं, तुम्ही आम्हाला आमची जी काही सुविधा आहे ती द्या. आम्ही तसं गाव सोडायला तयार आहेत ना. देशासाठी जर आम्ही सर्व त्यागायला तयार आहेत तर देशाने आमच्यासाठी पण काही करायला पाहिजे. पण आम्ही असं ऐकलं की त्यांनी जबरदस्ती केली. आम्ही जेव्हा हे गाव अडवलं त्यावेळेला जबरदस्तीने 2000 पोलीस फोर्स घेऊन आणि अक्षरशः याही आम्हाला असं सांगितलं की फॅक्स आलेले आहेत, तसे पंतप्रधानांचं पण नाव घेतात आणि दुसरं पण नाव घेतात, असे सांगितलं का उठवायला सांगितले तुम्हाला, असं हे पण भाषा करायला लागलेले काय. तरी पण जबरदस्ती आमचे लोक तिकडे निघालेले नाही. ह्या लोक जबरदस्तीने उठवले आणि बोईसरला खैरा फाटकाच्या बाजूने तिकडे जाऊन सगळं पोलीस घेराव टाकून तिकडे बंदी असं म्हणून ठेवले असेच बाहेर. आणि गावावर 3 बुलडोजर चालवले ह्या लोकांनी. आणि अक्षरशः आमच्या सुविधेपासून आम्हाला वंचितच करून टाकले. असं वंचित करून ते आज तागायत आम्ही यांच्याजवळ लढत, पण आम्हाला काही मिळालेलं नाही. आज या शासनाने आणि ह्या सरकारने अक्षरशः आम्हाला करवंटे घेऊन फिरायला लावलेले. चंद्रसेन दादांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. पण या जबरदस्तीच्या कथा गावात ठिकठिकाणी ऐकू येतच राहिल्या. जबरदस्ती बुलेट लावून जबरदस्ती, आणखी तुमच्यासारखे असे बोलायला लागले आमच्यासारखे, त्यांना उचलून आणि ट्रक मध्ये बघून पोलीस स्टेशनला नेले. जेव्हा गावामध्ये पोलिसाचा फोर्स लावला होता त्या टायमाला मी घरामध्ये बसलो होतो. तर घरामध्ये खेचून मला बाहेर काढला गेलो. घरामध्ये खेचून बाहेर काढला. शेती गेली, आमची घरं गेली, आम्हाला बुलडून लावला. बुलेटच लावलेली 6 होते बुलेट. चांगली घरं मोडतोड करून टाकली. काय फायदा झाला आमचा? गरीब लोक काय खाणार काय आम्ही? त्यांनी तर आम्हाला असं बाहेर काढलं ना, जसं ढोरं कसं बाहेर हाकलवतात त्या पद्धतीने आम्हाला हाकलवलं असं. नांती गावं उठली या अणुप्रकल्पात, पण त्या बदल्यात काहीतरी मिळालं असेलच ना तुम्हाला, काही सोयी सुविधा? सोयी दिसतात आम्हाला. इकडे काय आहे, आम्हाला हॉस्पिटल आहे का काय आहे का काय आहे, काही सुद्धा नाही. संडासला जागा नाही. कंपनी काय देणार? हे सर्व खाऊन बसलेले कंपनी काय देणार? आम्ही गरीब लोकांना साप मारून टाकले. हे असे मोठे मोठे प्रकल्प खेडेगावात आले की विकास होतो असं म्हणतात. पण हा विकास पाहून डोकं चक्रावून गेलं. घरं, जमिनी, शेती आणि समुद्राच्या बदल्यात केवळ फसवणूकच पदरी पडल्याची एक सार्वत्रिक भावना मनामध्ये ठसठसत होती. कारण फसवणूक केलेली आहे आमच्या लोकांची. काहीच नाही दिलेले ना, ते खाली फसवण्याचे धंदे चालतात.
खाली फसवणे धंदे चालतात. आम्ही नोकरी देऊ, असं देऊ, तसं देऊ, पैसे देऊ. आमच्या जमिनीचा पैसा नाही मिळला आम्हाला. या भागामध्ये अणुशक्ती केंद्रापासून विकासाच्या नावाखाली फक्त त्यांनी आमची फसवणूकच केलेली आहे. विकासाचा काहीच साधलेला नाही किंवा काहीच विकास या भागामध्ये अणुशक्ती केंद्राने केलेला नाही. पण काही नोकऱ्या बेकऱ्या तरी नक्कीच मिळाल्या असतील. जॉब असून सुद्धा जॉब नाही दिला आम्हाला. कंत्राट मध्ये कामाला घेतली. आज गव्हर्नमेंट असून सुद्धा कंत्राट मध्ये कामाला घेतली म्हणजे काय? आमची लहान मुलं आहेत, ते काय करणार? नाही नोकरी देत, नाही काही देत. काय करणार काय बोला? नोकरी नाही देत. आपलं गेलं तरी नोकरी नाही आमच्या मुलांना. आमचं गेलं तरी नाही नोकरी देत. देऊ आणि आमच्या मुलांना पटकावून जेलमध्ये टाकतात. मग पीएससी पण नाही आमच्या मुलांना देत, मग पुढे पण नाही जाऊन देत. आमची मुलं राहतात अशीच. मग बंडखोर जसे फिरतात. 12वी 15वी ग्रॅज्युएट शिकलेली आहेत ना किती. आता आम्ही तर गेले, आमचं तर जाऊ दे. आमची झाली मशानात गेली आमची. पण ही आमची लहान लहान पिलं काय करतील पुढे? ते काय करणार? ते कुठे जाणार, कुठे राहणार, काय खाणार, काय पिणार? त्यांच्या आई बाबालाच नोकऱ्या सागऱ्यांना तर त्यांना शिकवणार कसे ना, काय करणार? एक काळ असा होता की हा किनारा गलबतांनी गजबजलेला असायचा. कोळ्यांची धावपळ, कोळणींचा कलकलाट आणि सोबतीला समुद्राचा तुफान खारा वारा. आज सगळीकडे शुकशुकाट आहे. कोळी वाहतायत रिकाम्या जाळ्यांची ओझी. आमच्या बंदरामध्ये मच्छी नाही. 2002च्या नंतर की मच्छी सर्व बंद होऊन गेली. कसं ते ब्लास्टिंग वगैरे करायला लागले आणि गोत जसे आतमध्ये जायला लागले त्याच्यामध्ये मच्छी लांब जायला लागली. असं मग आता असं 2000 एक पण मच्छी अशी आपण बघितले नाही. असं मच्छी पिकवतच नाही ना. गरम पाण्यामुळे मच्छी कशी पिकणार? तुम्ही विचार करा. आपल्याला जर पाऊल आपण असं गरम पाण्यात टाकलं तर आपल्याला किती सहन होणार? ती छोटी छोटी अंडी ती मरून जातात. मच्छीच नाही पिकत ना. TAPS मुळे जे काही प्रदूषण होतं किंवा झालं आणि त्याच्यामुळे किनाऱ्यावरची जी मासळी आहे ती खरोखर कमी झाली. सर्व बोंबील सांगा, पापलेट सांगा किंवा मोठी मासे सांगा, गोड सांगा, कोता सांगा, दाडे वगैरे सांगा, ते संपूर्ण मिळत होते. आता संपूर्ण सर्वच कमी झाले. असं गोड मासे, बोंबील, कर्दी, मांदेड्या, सुकट, पापलेट आता नाही सापडत. आता सापडतच नाही. अणुशक्ती केंद्राचं पाणी येतो ना तो गरम येतो. त्याच्या पाहिजे आम्हाला हे मच्छीमारी समुद्रात जवळ करायला तेवढं जमत नाही ना. म्हणजे त्याच्या पाहिजे मासळी सापडत नाही. वाफ निघतो गरम पाणी. स्थानिक काही मासे असतात ते त्याच एरियात वाढतात, जगतात. तर असे स्थानिक जे मासे आहेत ना ते खरोखरच नष्ट होत. ज्या वेळेला तारापूर प्रोजेक्ट इकडे आला म्हणजे 1965ला त्यांची बांधणी झाल्यानंतर 67 ते 68ला ते कार्यान्वित झालं. तेव्हापासून आस्ते हळूहळू आमच्या त्या मासेमारीवर परिणाम व्हायला लागला. चहा प्यायला सुद्धा फुरसत मिळत नव्हती, एवढे मासे होत होते. त्यावेळेला आमच्या बंदरामध्ये 100 बोटी होत्या. तर एका बोटीला जवळजवळ 200 ते 225 पाटी मासे मिळत होती. तेव्हा आम्ही शिडाच्या बोटी वापरून सुद्धा आम्ही 1.5 ते 2 किलोमीटर मध्ये मासेमारी करत होतो. आज आम्ही इंजिनच्या बोटी आहेत तर जवळ मासेमारी होत नाही म्हणून आम्ही 15 किलोमीटरच्या पुढे जातो तरी सुद्धा आम्हाला मासे मिळत नाही. 200 लिटरची टाकी जर संपेल डिझेल तरी मच्छी नाही सापडणार. हे गरम पाण्यामुळे. काय 3-4 उत्पन्न म्हणजे गणी काय भाऊ. आता तर काहीच नाही. तेव्हा खूप मासे पण आता काहीच नाही. आता सगळं हे आले आपलं अणुशक्ती केंद्र आले तेव्हापासून सगळं मच्छी वगैरे सगळे नुकसान झालेले आहे. मच्छीची वगैरे सगळी काहीच नाही. आता सकाळ रात्रपासून गेले तेव्हापासून एवढीशी मच्छी बघ. ह्याच्यात कसं होणार आता? त्यावेळेला सरासरी तरी आम्हाला एका भागाला तरी सरासरी तरी 70-80 हजार तरी होणार एका भागाला. आता काय आता तर या 10,000 रुपये पण नाही मिळत अख्ख्या वर्षाने. पूर्वी आमच्या गावात 2-3 ट्रक भरून जायचे. आता एक ट्रक पण काय जात नाही. ट्रक बंदच झाले. जवळ मासे घेऊन जाण्याचे असं बोललं पण आहे बघा. काय करणार सांगा. पोटं कसं भरणार? पहाटे जे 3 वाजता मच्छी पकडायला गेलेले ना ते आता आले. एवढीच मच्छी. पण ही उरली सुरली एवढी मासळी तरी कोणी विकत घेत असेल का? नाही ही घेत नाही. खरी गोष्ट आहे. दांडीची मच्छी सांगितली घेत नाही.
रेडिएशनची एरिया बोलतात, ते गरम पाणी सुटे नाही इकडनं, म्हणून ते घेत नाही कोण. मला आठवतंय या किनाऱ्यावरती एकेकाळी कासव यायची. जेव्हापासून हा प्लॅन्ट आला तेव्हापासून कासव बंद झाले. पण समुद्रामध्ये माशांखेरीज इतरही काही मिळत असेलच ना? शिंपल्या भरपूर मिळायचे. शिंपल्यावर आमचं म्हणजे कसं रोजी रोटी चालायची. हा, पावसाळ्यामध्ये. आता शिंपली बघायला सुद्धा भेटत नाही. खेकडे पण नाही, म्हणजे 1-2 भेटले तर भेटले, ते पण केमिकलमुळे. ते काय, ते केमिकलचेच लागेल. कधी कधी गरम पाण्यामुळे ते इथे राहतच नाही. एकेकाळी समुद्रावर राज्य करणारी ही माणसं आज शिपायांची, पोलिसांची प्रचंड भीती मनात बाळगून वावरताना दिसत आहेत. समुद्रात जर असं गेलंय ओढी दिसली त्यांना त्यांच्या हद्दीमध्ये अशी तर ते शूट करणार, मारणार त्या लोकांना. आम्हाला पकडून नेतात, म्हणजे नाहीतर मग पकडून नेतील, जेलमध्ये टाकतात. मच्छीमाराही काय करायचं? जाळ्या पकडल्यानंतर म्हणजे आम्हाला मारकूट करतात ते. आणि पोलीस आम्ही जरा काय करायला गेला का केशी टाकतायत. आता आम्हाला आणि मग धमकी देत आहेत. आमच्या मुलांना रात्री रात्री नेऊन 2 दिवस जेलमध्ये टाकले. 10 जिनाला 2 दिवस ते गेलेपर्यंत पत्र 2 लोक सोडले. सगळं समुद्र घेतला त्या लोकांनी, जमिनी घेतल्या, सर्व जे काय सगळं वर्चस्व त्या लोकांचं गेलं. काय करणार? पोलीस वगैरे आणतात न पकडून नेतात. आपल्याला गरीबला पकडून कोण आणणार तिकडून सोडून? हाय का पैसा? खायला पैसा ना आमच्या लोकांना. संपलेली मासेमारी, वाढती बेकारी आणि घराघरात पसरलेली रोगराई. कुठे पॅरालिसिस, कुठे थायरॉइड, कुठे गर्भपात, तर कुठे कॅन्सर. ते इथऱ्यामुळे सर्व होते आम्हाला त्रास. कॅन्सर होते, लखवा बसते. या रेडिएशनच्या मुळे म्हणजे आपलं जे लखवाचा परिणाम झालेला आहे. की लखवाचा किती दिलेला तरी लखवा झाला. स्वतः माझे वडील, आता माझ्या वडिलांना पण गेल्या वर्षी म्हणजे लखवाच्या आजारानेच गेले. आजारी आहे, सगळं रेडिएशन लागते मुलांना. रेडिएशन लागून काही जणांना हृदयविकारचा आकार होते, काही जणांच्या किडण्या जातात, काही जणांना टीबी होते, काही जणांना कॅन्सर होतो. या आमच्या भागामध्ये कॅन्सरची किती माणसं मरून गेली असतात. कॅन्सर म्हणजे माहीतच नव्हतं. आता आमच्या गावामध्ये अशी म्हणजे दर वर्षाला 1-2 केस निघतातच कॅन्सरची. आता मी कॅन्सरची बाई, 10 वर्ष झाला मी कॅन्सरची बाई आहे. मला 28% ऑपरेशन झालेलं आहे. 28% कॅन्सरचं मला ऑपरेशन झालेलं आहे. एवढं कॅन्सरचे आहेत केस आहेत आणि ते तर 7 मेलेले आहेत. ते पहिला कान दुखत होते, कानापासून ते सगळं पसरत गेलं. ते असायला नाही. छातीमध्ये इकडे कॅन्सरच्या गाठ्या महिलांच्या पण. आणि डोकादुखी म्हणजे डोकादुखीवरून मध्यबिंदूवर इकडे त्रास होतो. पहिलं नव्हतं त्रास, आता या प्लांटची ते रेडिएशन सोडतच असतील ना. पूर्वी आपण कोणा आजार नाही, काही नव्हतं. आता इकडचं ते रेडिएशन काढून ठेवतं सगळं ना. काढून ठेवलं ते पूर्ण प्रदूषण पाण्यातून बाहेर जाते, मातीतून बाहेर येते. त्यावेळेस माणसाला हातपाय दुखतोय, कंबर दुखणे, लहान मुलांना तीच प्रॉब्लेम झाला, मोठ्या माणसाला तीच प्रॉब्लेम होतो. असं ना मात्रांना जगत पण नाही. कोणाला अटॅक होतो, कॅन्सर होतो, या पद्धतीने इकडे कुठे झालेले इकडे पूर्ण अपंग पण झालेले बरीच लोक आहेत. जे पूर्वी कुठलेच रोग ज्याला म्हणता येईल की तशा प्रकारचे भयानक रोग आज जे आम्ही पाहतो, त्या प्रकारचे रोग आम्ही कधी नावही ऐकली नव्हती. आता तर सर्रास ते कॅन्सर किंवा ब्लड प्रेशर किंवा माइंड डिफेक्ट किंवा किडन्या फेल होणं हे प्रकार सर्रास चालू झालेत. तसंच लहान मुलांचे हातपाय दुखणं, मांड्या चावणं आणि शिवाय गर्भवती युवतीचं गर्भपात होणे हे प्रकार देखील हल्ली खूप वाढलेले आहेत या भागामध्ये. आणि हा इफेक्ट आमच्या म्हणण्याप्रमाणे त्या अणुशक्ती केंद्रापासूनच हा फार काही इफेक्ट जाणवू लागला आहे. कारण पूर्वी असा इफेक्ट नव्हताच या भागामध्ये. हे आताच 15-20 वर्षापासून सुरू झाले जास्त करून. ते झाले असेल 20-25 जास्त झाले असेल गर्भपात. एक गेली ना आमच्याकडे, एक बांधपणात एक बांध लगेच एक मुलगी गेली. लहान मुलांचं पण हृदयविकारचं तिथे मुंबईमध्ये घेऊन जातात त्यांना. कुठे पैसा असला तो जाईल, गोरगरीब बिचारा मरणार ना, असला तर जाईल. लहान मुलांना पण, गरोदर बाईंचं पण अचानक 9 महिन्याने असं डिलिव्हरी झाली, ती मुलं पण मरून जातात. रेडिएशन नाही का? हा रेडिएशन नाही का? हो जातात, लहान मुलं जातात. काही जन्माला आल्याबरोबरच जातात, काही म्हणजे कसं उपचार काहीच नाही होऊ शकत ना इकडे. मी भटकतोय आणखी काही नावांच्या शोधात, पण गवस्थायात अशी काही नावं जी कधी जन्मालाच आली नाहीत. तारापूर अणुशक्ती केंद्रामध्ये मी गेले 5 वर्ष इकडे कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्व्हिस करतो. लग्नाला 11 वर्ष झाली माझ्या. बाळ वगैरे काही नाही. डॉक्टरकडे मी 10 वर्ष ट्रीटमेंट करतो. डॉक्टरने सांगितलं की
थोडंसं म्हणजे जेंट्समध्ये प्रॉब्लेम म्हणजे शुक्राणूचा प्रॉब्लेम दाखवला आहे. गावामध्ये असे 35-40 जोडपे असतील, त्यांचे पण ट्रीटमेंट चालू आहे. तर प्राण आल्यापासून म्हणजे आता जास्त असं प्रॉब्लेम दिसायला लागला सर, कारण ते बहुतेक गावातले असं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कामाला आहेत आणि डोसचा परिणाम पण त्यांच्यावर इफेक्ट होत असेल, त्यामुळे औषधाचा पण गुणधर्म दाखवत नसेल. लग्नाला 5 वर्ष झाली माझ्या, काहीच नाही, मुलबाळ नाही, किती पण इलाज केलं तरी काय. भर दिवसा सगळीकडे अंधारच दाटला होता, पण त्या अंधाराच्याही उरात दिसत होता एक धगधगता अंगार. पोट भरून त्यांची मुलाबाळा तशी ती आमच्या मुलांना भोगल्याशिवाय राहणार नाही का. ही हाय ही आमच्यासारख्यांची बायांची हाय कधी जाणार नाही वाया, समजलं ना. आता तर असं वाटतंय ना की त्यांना जाऊन भडव्याना साड्याला फोडव्या धरून तिकडे जाऊ ना, चाप फोडून टाकवे, मच्छी कशी सोडतात तशी सोडून टाकवे. असं राग आले यांच्यावर का आश्वासन देतात मुलांना का कॅज्युअली पद्धतीने घेऊ, काय कॅज्युअली पद्धतीने खोटं दिलेलं आहे, सगळं फसवणूक केलंय सर्व. सर त्या लोकांनी फार आमची हालत बेकार करून ठेवले. आमची गोरगरिबाची ना हाय कधी वाया न जाणार. मध्येच अचानक घराघरात अंधार पसरला. खराखुरा अंधार. लोड शेडिंग. देशाला वीज पुरवणाऱ्या गावातही लोड शेडिंग. लोड शेडिंग कधी कधी आम्हाला 6 तास 7 तासाचा पण असतो. तर हे जर समजा इकडे समजा आमच्या स्वतःची घरादारा घेऊन आमच्या छातीवर समजा जर उभा असेल प्रोजेक्टने, इकडे जर वीज बनत असेल आणि आम्हाला जर त्याच्यापासून जर वंचित असेल तर मग ह्याच्यासारखं दुर्भाग्य आहे देशाचं कुठलंच नाही. काय आता आणखीन एक असाच अणुप्रकल्प कोकणात येऊ घातलाय. त्याबद्दल एक प्रचंड चीड सगळीकडेच दिसत होती. जशी आमच्या लोकांची हालत केलंय तशी तुमची पण हे लोक हालत करतील तर तुम्ही प्लॅन करून द्यायचं नाही तिथे, असं आम्ही त्या लोकांना पण आम्ही सांगू. कारण प्रकल्पग्रस्तांना या लोकांनी फसवणूक केलेले की कायमस्वरूपी तुम्हाला नोकऱ्या देऊ, तुमच्या मुलांचं जर काय औषध पाणी असेल ते आम्ही औषध पाण्याचं दवाखाना फुकट देऊ, वीज देऊ, तुम्हाला पाणी पुरवठा देऊ, गावामध्ये सगळं जे काय सुविधा करू आम्ही, असं या लोकांनी सांगितलेलं. तसं त्या लोकांना सांगणार आमची फसवणूक केलंय तशी तुमची फसवणूक नका करू. कारण हे लोकांना आश्वासन देतात आणि पळायला सुटतात. 10,000 लोकवस्तीचे हे गाव, पण भर दिवसा गावात स्मशान शांतता पसरली आहे. कुठेही विकासाच्या कसल्याही खुणा दिसत नाहीयेत. दिसतायत ते भग्न चेहरे, बालपण हरवलेली मुलं आणि काम नसतले हात. मी गावाबाहेर पडत असतो, वाटेत मासळी बाजार लागतो. बाजार तर माशांनी भरलेला आहे. कुतूहल म्हणून मी चौकशी करतो, हे तुमच्या गावचे मासे आहेत? आमच्या गावात दुष्काळच पडले, मच्छीच नाही. मग हे मासे कुठले आहेत? मार्केट, कॉपरेट मार्केट आणि कुलाबा माऊंट. एकेकाळच्या मच्छीमारांचे आता विक्रेते झालेत. मी छिन्न मनाने दांडी सोडतो आणखी एका नावाच्या शोधात. वाटेत ठोकळ्याच्या आकाराची चौकोनी घरं लागतात. चौकशी करता कळतं की हीच ते विस्थापितांसाठी बांधलेली घरं आता ओस पडलेली आहेत. प्रचंड अनास्थेचा कुबटपणा सगळीकडेच व्यापून राहिलाय. मी पुढे सरकतो. काहीतरी आठवल्यासारखं वाटतं. ही दिगंबर काकांची चिकूची बाग. काका गेले पण त्यांची 2 मुलं भेटली, संतोष आणि सुभाष. त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही होतं. नारळाचं झाड लावलं ना त्याला नारळाला वर येतच नाही वरती. म्हणजे पहिलं कसं, पहिला 20 वर्ष अगोदर नारळी झाड लवकर वाढायची. ताडगोळ्याची पण लहान ताडगोळी झाली, एवढी मोठी होती ताडगोळी. म्हणजे या प्रदूषण थोडंसं झालेलं आहे. आंब्याचं कसं आमचं झाड नाही मत, पण आंब्याचं कसं पण छोटं झाड होतं, फळं लहान चालली. मिरचीचं पण नंतर जी झाडं वाढत होती पूर्वी, म्हणजे जवळजवळ 3.5-4 फूटच्या वर जात होती, ती तेवढी जात नाही. 2.5 ते 3 फूट मुरडा टाईप होतं, कोपडी वळली जातात. पानं लहान होतात, फळ पण लहान होते. आणि जी झाडाची पूर्वीची वाढ होती आणि फळधारणा फुलधारणा जी होत होती ती आता तेवढी काही होत नाही. आणि उत्पन्नात निम्म्याने कमी आहे. केमिकल टाकायला लागते, केमिकल टाकल्याशिवाय झाडं होत नाही. चिकूच्या याच्यामुळे हवामानाच्या प्रदूषणामुळे त्याच्या झाडाला ही पानं जी आहेत ती करपा टाईप होतात. कापल्यानंतर त्याच्यामध्ये बियाच्या जवळ चिडीचं प्रमाण आहे. या अणुप्रकल्पातून बाहेर पडणारे वीज वाहून नेणारे प्रचंड टॉवर या भागात सगळीकडेच दिसत होते. पावसाळा आम्हाला जाणवतो. आपण छत्री काढली अशी शॉक लागतं. हाय पॉवर दिली, हाय पॉवर आहे नाही, हाय पॉवरचे आहेत. आमच्या या लाईट पासून आमची पानं बघा चिकूची लहान होऊन गेली आणि चिकूचे पण फळ लहान होऊन गेलं.
मोठं झालंच नाही. आणि शेगवाला पण बघा गाईला पान पण नाहीत आणि इथपासून ते 25 फूट घर नाही बांधू शकत आणि तिकडून 25 फूट घर नाही बांधू शकत. म्हणजे आमची ही जमीन वाया जवळजवळ 50 फूटची वाया जाते जागा. आता संध्याकाळ होत आली आहे. आणखी एक नाव, एक चेहरा शोधत मी पुढे निघतो. तारापूर गावात ज्या नावाने हा अणुप्रकल्प ओळखला जातो ते हे गाव. हा इथला पारशीवाडा. ही पारशांची भव्य गूढ घरं. डॉक्टर होमी भाभांचं हे आजोळ. त्यांचा जन्म इथलाच. त्यांचे घर म्हणून लोकांनी जिकडे बोट दाखवलं त्या भग्नावशेषात मी शिरतो. उच्चभ्रू श्रीमंतीचे काही अवशेष आणि त्यावर वाढलेली झुडपं याखेरीज आता काहीही शिल्लक नाही. तसे तर पारशीही आता तारापुरात राहिलेले नाहीत, पण तरीही हे नाव सापडायलाच हवं. धनाबाई, हो धनाबाईच इथेच कुठेतरी राहत होती. धनाबाई आता 92 वर्षाची झाली आहे. त्या जुन्या आठवणीत अजूनही हरवली आहे. सुका उमलाचा पात्या तारापोडी पात्या बोलता है ना. सुका उमला ते तारापोडी खेतीवाड़ी थी. मार बापा खेती ना धंधो बोले खेतीवाड़ी में जंगल पट्टी वाला बुद्ध. तारापुर तो प्रख्यात पहले पाया. तारापुर जो प्रख्यात कोई नहीं होने. तारापुर प्रख्यात पहले तीजे ने भवन ये बनाव्यू अणुशक्ति बनावी नहीं इधर. तूने कहना पारसी का नहीं सब गया इधर. बंगला इसी ने वाला चाली गया. बंगला इसी में चाली गया. कैसे रहता तो हम तो अम्मी जाएगा तो इधर ताला कुछ नहीं इधर कुछ नहीं बोल इधर कुछ नहीं. तारापुरातल्या त्या शेवटच्या पारशिणीचा निरोप घेऊन मी निघतो परतीच्या वाटेवर. रस्त्यात एक दवाखाना दिसतो. डॉक्टर सोनिया सावे. वाटतं जे आज पाहिलं त्याची एकदा खातरजमा करून घ्यावी. जास्त करून इथे आरी म्हणजे आर्थरायटिस संधिवात आमवात हा जास्त प्रकार आहे किंवा जॉईंट पेन. युरिक ॲसिड जास्त आढळतं. आणि लेडीजमध्ये मेनोपॉज नंतर खूप प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे चिडचिडेपणा वाढणं एक प्रकारचं किंवा हार्मोन्समध्ये बदल झाल्यानंतर त्यांना मेनोपॉजला भयंकर त्रास होतो. अर्थात पुन्हा ते कन्वर्ट संधिवातामध्ये होतं. काहींना अस्थमाचा प्रॉब्लेम जास्त यायला लागला. आणि लेडीज लोकांना असं डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन खूप नाही पण 50% म्हणजे झालेच. म्हणजे बरीचशी झाली. लहान मुलांमध्ये एक तर थोडासा म्हणजे मीन्स विस्मृती जास्त की जास्त प्रमाणात ब्रेन डेव्हलप नाही होत त्यांचा की हवं तितकं त्यांना ज्ञान किंवा IQ म्हणा ना त्यांचा IQ कमी आहे. BP शॉट होऊन पॅरलाइज होते तेव्हा 30-40% लोकांना होतं पॅरलाइज होणं किंवा हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम्स खूप आहे. आता अंधार दाटून यायला लागला होता. घरी पोहोचेपर्यंत मला बरीच रात्र झालेली होती. आम्ही गरीब लोकांना साप मारून टाकले. शिवाय आमच्या बंदरामध्ये मच्छी नाही. खाली फसवणीचे धंदे. काय खाणार काय ते लोक गरम गरम पाणी सोडतात. मी कॅन्सरची बाई आहे. आहे का पैसा खायला पाहिजे ना आमचं लोक. कारण फसवणूक केलेली आहे आमच्या आमच्या गोरगरिबांची हाय कधी वाया ना जाणार. कंपनी आल्यापासून वाटत लागली. कुठे होतास दिवसभर? किती वेळा फोन केला तुला? एकदा तरी उचलायचास ना फोन? किती काळजी वाटत होती मला. जेवलास तरी का दुपारी? आईचाही फोन होता सकाळी. आणि हो मगाशी मेहरा येऊन गेले. मुलीचं लग्न आहे त्यांच्या दिल्लीला. म्हटलं बघू तर अगदी खूप आग्रह करत होते. जायला हवं आपल्याला. चहा बाबा आले पाणी दे त्यांना. जेवणार आहेस ना रे? पुढच्या महिन्यात जरा अभ्यास सायन्स क्लासला मदत हवी. क्रिकेटला जरा वेळ देत. आज माधुरीकडे गेले. बस पार्किंग टाकली होती. एकदा आपल्यालाही थोडं नवं फर्निचर करायला हवं. रंगोळी लावून घ्यायला हवा. मी बिलं भरली आज टेलिफोन आणि इलेक्ट्रिसिटी. ते गाणं बंद करून TV लावलं जरा. गौरीचं काय झालंय कुणास ठाऊक. मी क्षणभर दचकतो. माझ्या घरात येणारी ही वीज तारापूरची तर नसेल. मी पटापट सगळी बटणं बंद करतो. अरे दिवे का बंद केलेस? घरभर पसरत जाणारा काळोखाचा दर्प
माझ्या डोळ्यांना खुपायला लागतो आणि आत एक वेगळंच द्वंद्व सुरू होतं. विजेचं बिल पैशात भरणारा मी आणि विजेची किंमत आयुष्यभरानं चुकवणारे ते. अचानक दिसायचं बंद झालं आणि डॉक्टरांकडे जेव्हा तपासायला गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या डोळ्याच्या नसा चॉकअप आहेत, आता तुला दिसूच शकत नाही.